नमस्कार, अभिमान लाईव्ह मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे। पहलगाम मध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या 15 दिवसानंतर भारतीय सैन्याने ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून बदला घेतला आहे। बुधवारी 7 मे रात्री उशिरा भारतीय सशस्त्र दलांनी पाकिस्तान आणि पाकव्यापित काश्मीरमध्ये 9 दहशतवादी ठिकाणांवर हवाई हल्ला केला आहे। भारतीय सेनेने बहालपूर, कोटली आणि मुझफ्फराबाद या शहरांमधील अतिरेकींच्या तळावर लक्ष साधले। यात भारतीय सैन्याने पाकिस्तानी नागरिक किंवा पाकिस्तानी लष्कराच्या कोणत्याही ठिकाणावर हल्ला केलेला नाही। यानंतर आता AIMMचे प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांची ऑपरेशन सिंदूर या मोहिमेबाबत प्रतिक्रिया समोर आली आहे। असदुद्दीन ओवैसी यांनी सोशल मीडियावर भारताच्या ऑपरेशन सिंदूरवर पोस्ट केली आहे। असदुद्दीन ओवैसी म्हणाले की पाकिस्तानातील दहशतवादी तळावर आमच्या सैन्याने केलेल्या हल्ल्याचे मी स्वागत करतो। पाकिस्तानी डीप स्टेट असा धडा शिकवायला पाहिजे जेणेकरून दुसरी पहलगाम सारखी घटना कधीही घडणार नाही। पाकिस्तानच्या दहशतवादी पायाभूत सुविधा संपूर्णपणे नष्ट केल्या पाहिजेत। भारतीय अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार ज्या 9 ठिकाणांना लक्ष्य करण्यात आलं होतं त्यात बहालपूर जैश-ए-मोहम्मदचं मुख्यालय आणि पाकिस्तानच्या पंजाबमधील मुरीदकेत येथील लष्कराचं मुख्यालयाचा समावेश आहे। मुझफ्फराबाद, बहालपूर, मुरीदके, गुलपूर, भीमचक्र, चक्काअमरू, बाग कोटली, सियालकोट या 9 ठिकाणी भारतीय सैन्य दलाने बुधवारी मध्यरात्री एअर स्ट्राईक केला। या कारवाईत तिन्ही दलांनी त्यांच्या अत्याधुनिक शस्त्रांचा वापर केला आहे। पाकिस्तानी सैन्याच्या कोणत्याही तळावर हल्ला झाला नाही, फक्त दहशतवाद्यांच्या लपण्याच्या ठिकाणाला लक्ष्य करण्यात आल्याची माहिती भारतीय लष्कराच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे। रोजच्या ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा। अभिमान लाईव्ह साठी अमजद खान, बीड।